मित्रांनो तुम्ही बघू शकता साहिल भांडे, आदित्य गायकवाड आणि साई साळवी आणि मी आमची उद्या बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन आहे. तर आम्ही आत्तापासून बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनची प्रिपरेशन चालू केली आहे. तर आम्ही चौघं पण आज सकाळपासून वॉटर कटलं आहे. आम्ही तिघं मी दुपारपासून आहे. क्या रे भीक मंग्या. तर वॉटर कट म्हणजे आमचा पाण्याचा इंटेक थोडा म्हणजे कमी असतो, अख्खे दिवसभर कमी असतो. ह्यांचा खूप असतो आणि माझा कमी असतो. म्हणजे उद्यापासून माझा पण जास्त असणार आहे. म्हणजे जाऊ द्या ते उद्या कॉम्पिटिशन आहे. तर आम्ही आता बॉडीच्या सर्व पार्टवरची केस काढलेली आहेत. कारण राजा जी मजा आया. टॅनिंग क्रीम नेट लागायसाठी आपल्याला करायला लागतं. तर उद्याचा ब्लॉग पूर्ण आता आम्ही पोजिंग प्रॅक्टिसचं परत तुम्हाला दाखवतो आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पूर्ण बघा, स्किप करू नका. बाय बाय. एक मस्कुलर मारा आणि 4 मारा सुरुवात सिलेक्शन बटाबट मारा. चला घ्या. मित्रांनो आज आपली कॉम्पिटिशन आहे म्हणून कॉम्पिटिशनमध्ये टॅनिंग क्रीम स्मूथली लागण्यासाठी एरोजर घेऊन आले. बॉडीला टॅनिंग क्रीम लावल्यानंतर एक स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी एरोजरचा वापर केला जातो. बॉडी एकदम डिहायड्रेट झाली आहे, ऊन लागतं आहे. हलवा आहे क्या. तर अजून आता टॅनिंग क्रीम आणायला चाललो आहे. तर मी कॉम्पिटिशन का खेळतो आहे 17 वर्षाचा असताना. तर कोणती पण गोष्ट जिंकण्यासाठी गेली नाही जात. स्टेज एक्सपिरियन्स म्हणजे स्टेज फिअर घालवण्यासाठी मी उतरतो आहे. स्टेजचा एक्सपिरियन्स तरी येईल मिनिमम की बॉडी बिल्डिंग कशी असते. मित्रांनो मी तुम्हाला जे काय सांगितलं ते विसरून जावा, कारण हा बॉडी बिल्डिंग वगैरे नाही आहे. मी काय ते दुसरंच आणलं आहे. मी सरांना दाखवलं आता, सर बोलले की चुकीचं आणलं आहे तू, जा रिटर्न करून दे. मग आता रिटर्न करायला चाललो आहे. आता मी जिममध्ये बसलो आहे. 3 वाजलेत. कॉम्पिटिशनचं टायमिंग 7चं आहे आणि 5 ते 6 मध्ये आमची हाईट मेजरमेंट आहे. तर आम्ही 4ला सगळे इथून निघणार आहे. 3:30पर्यंत कॉम्पिटिशनची मुलं येतील. सर मला इथं झोपलेत. सर सांगा काहीतरी. अरे मी झोपलो आहे पण सायन्सची तयारी आहे. पाणी बिणी कालपासून बंद केलं आहे. बघूया आता ह्या वेळेला नाहीत पण नक्कीच पुढच्या वर्षी तो प्लेस मारणार, कारण चांगली तयारी आहे तिची. बघू शकता मित्रांनो सरांचा ऐका. कारण काय माहिती आहे, आता तो सिनियर मध्ये खेळणार आहे आणि हा अजून ज्युनियर आहे, स्टार्टिंग आहे. आता बघू, आता जर चान्स मिळाला तर तो नक्कीच मारणार. पोजिंग प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे, ओके आहे. सर्व पोजिंग 7-8 पोजिंग व्यवस्थित मारतो. बघू आता स्टेजवरती गेल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट काय असेल ते सांगू. जय महाराष्ट्र. मित्रांनो फक्त सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टनेच पुढं ग्रोथ होणार आहे माझी. तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. एक्साइटेड असणार आहे ब्लॉग खूप, तर बघत राहा. निकाल. मित्रांनो साहिल जाधव हा ना खूप मेहनत करतो. सकाळी 5 वाजता उठून त्याची लाईन पेपर टाकायला जातो. घरच्यांना त्रास देत नाही, त्यातूनच तो वरती आलाय आणि आज त्या उरलेल्या पैशाची कॉम्पिटिशन खेळतोय. अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. प्लीज सपोर्ट करा. याला ओळखत असेल तुम्ही. हे जे एस्टाला 63.5K झाले. 65 झालेत कालचे व्हिडिओ. या यूट्यूबला पण याचे आहेत की 2000च्या वरती 2000च्या वरती आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सगळे बिल्डर एकत्र जमा झालेले आहेत. आता 4 वाजता आम्ही निघतोय. तर आमचा इकडून प्रवास असा आहे, आम्ही इथून मेट्रोवरून स्टेशन टाइमपास नाही करणार, तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा प्रवास म्युझिक थ्रू दाखवतो. आम्ही निघतोय. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आपण आपल्या मेन लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आता आपली हाईट मेजरमेंट चालू झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही माझे दोन्ही पाय मी एकत्र घेतलेत आणि माझा सेकंड ग्रुपला हाईट सिलेक्शन झालेलं आहे. बॉडी बिल्डिंगच्या आधी आपले काप्स लोड करण्यासाठी मी बॉईल्ड चिकन आणि मित्रांनी सोयाबीन राईस अँड चिकन राईस खाल्ला. फर्स्ट ऑफ ऑल टॅनिंग क्रीम लावायच्या आधी आपल्या पूर्ण बॉडीला हलक्या हाताने तेल लावायला लागतं, कारण टॅनिंग क्रीम त्याने नीट सेट होते. आणि टॅनिंग क्रीम बॉडीला लावायच्या आधी आपल्याला टॅनिंग क्रीममध्ये कोणतेही ऑइल टाकून त्याचा मिक्सचर प्रॉपर करायला लागतो. त्यामुळे टॅनिंग क्रीम बॉडीला प्रॉपर लागते.
तर साहिल आणि दुसरा साहिल या दोघांचा फर्स्ट ग्रुप लागलेला, कारण त्यांची हाईट नॉर्मलपेक्षा थोडी कमी आहे. तर फर्स्ट ग्रुपमध्ये सगळे छोटे हाईटवाले येतात, मीडियम ग्रुपमध्ये मीडियम हाईटवाले आणि लास्ट थर्ड ग्रुपमध्ये टॉल हाईटवाले असतात. आणि देन त्यांना टॅनिंग क्रीम लावल्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये मला आणि आदित्यला पण सरांनी टॅनिंग क्रीम लावून घेतली. टॅनिंग क्रीम लावल्यानंतर बॉडी पंप करण्यासाठी मी थोडे बायसेप अँड शोल्डर अँड चेस्टचे थोडे एक्सरसाइज केल्या. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्यात खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सुरुवात कशापासून होती ते तुम्हाला कळेल नक्कीच. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण छोट्या क्रिएटरला पण सपोर्ट हवाच असतो. आणि माझ्या पण फर्स्ट कॉम्पिटिशन मला काय एक्सपिरियन्स मिळाला लास्टला तुम्ही बघाच. मित्रांनो, फर्स्ट कॉम्पिटिशन तर मस्त गेली, पोजिंग पण मस्त मारले आणि एक्सपिरियन्स पण चांगला भेटला. आणि हे पण कळालं की पोजिंग मारताना आपल्या जजशी आय कॉन्टॅक्ट करणं पण खूप महत्त्वाचं असतं आणि आजूबाजूंना धक्का लागणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायला लागते. मित्रांनो, आपला नंबर तर लागला नाही, पण जो एक्सपिरियन्स भेटला तो खूप महत्त्वाचा होता, कारण जे माझ्या बाजूला होते ते माझ्यापेक्षा 8 ते 10 वर्ष मोठे होते. मित्रांनो, अतिरिक्त इथे एक बेस्ट पोजर म्हणून पण कॉम्पिटिशन घेतले जाते. त्यामध्ये कसं असतं की आपल्याला एका सॉन्गवर पोज मारायचे असतात. तर माझं प्रिपरेशन नव्हतं, पण मला वाटलं की मी आता एवढं लांब आलो तर खेळण्यात जाऊ, तर मी त्यात पण माझं नाव दर्ज केलं आणि मी बोललो की थोडं प्रिपरेशन करेन. स्टेज खाली गेलं आणि पूर्ण मी प्रिपरेशन केलं माझं बेस्ट पोजरसाठी. डान्स, म्युझिक सगळं सेट केलं मी. आणि जेव्हा मी स्टेजवर आलो तर तेव्हा माझ्यासोबत एक एम्बॅरेसिंग मोमेंट झाला खूप. तर काय झालं, मी स्टेजवर आलो तो माझं सॉन्ग प्ले नाही झालं, तर मी सेकंड टाईम खाली उतरलो आणि परत मी सॉन्ग दिलं, तर सेकंड टाईम पण माझं सॉन्ग प्ले नाही झालं. तर यातून मला शिकण्यासारखं खूप काही काय होतं. तर या सर्वाची तयारी मी आधीपासून करून आलो असतो, तर माझ्यासोबत हे नसतं झालं. यातून शिकण्यासारखं काय होतं, आता मी नेक्स्ट कॉम्पिटिशनच्या वेळेची तयारी करेन, तेव्हा घरूनच सॉन्ग सेट करेन, सॉन्गवर पोजिंग सेट करेन, पूर्ण प्रॉपर प्रिपरेशन येईन. तर या अशा शिकण्यासारख्या घटना आपल्या डेली लाईफमध्ये आपल्यासोबत होतच राहतात. तर आपण यातून निराश न होता आपल्याला यातून काय शिकण्यासारखं भेटतं आहे ह्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं तर आपली जास्त प्रगती होईल. आणि तुम्हाला मित्रांनो ऐकूनच असाल तुम्ही ICN म्हणून कॉम्पिटिशन आपल्या मुंबईमध्ये घेण्यात आलेली लास्ट 2 ते 3 दिवसांमध्ये. तर त्या कॉम्पिटिशनचा व्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओ म्हणून टाकेनच, तो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि ह्या व्हिडिओला पण पूर्ण सपोर्ट दाखवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज असेल. आणि आपल्या माणसांना सपोर्ट करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. बाय. आणि मी इंस्टाग्रामवर पण डेली पोस्टिंग करत असतो जिम कॉन्टेंट रिलेटेड, तर तुम्ही नक्की चेकआउट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक पण देईन. सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.